हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी नॉमी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी काही जेवण वगैरे दाखवणार नाही. जस्ट येता येता एक किस्सा झाला, तो आपल्या फॅमिलीला आणि मम्मीलाही सांगावासा वाटला. आणि त्यातून जुनी लोकं बरंच काही काही सांगायचे. तर ते काय सांगायचे जुनी लोकं ते शेवटपर्यंत बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि सांगते मी पुढे काय झालं ते. मम्मीला पण व्हिडिओमध्ये आधी घेते आणि सांगते, सगळ्यांना सांगते एकत्र, म्हणजे कसं एक किस्सा सांगणं होईल आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर पण करता येईल. चला सांगायला सुरुवात करते मी आता. तर आता किस्सा सांगायला सुरुवात करते. हां. तर आता मम्मी बोलते बोल, तर मग ठीक आहे, चला सांगते सगळ्यांना. मी आता येत होती, एक आई आणि मुलगी जात होत्या. आईला मुलीने कडेवरती घेतलं होतं आणि नंतर मग ती मुलगी जरा पुढे गेली आणि माझी चाल कशी हळूहळू कासवासारखी. मम्मीला माहिती आहे मी किती हळू चालते. हां, मम्मीच्या भाषेत माझी पोरगी फास्ट चालते. तर असं सगळं होतं. तर ती मुलगी जरा आई आणि मुलगी पुढे गेली, मी पाठीमागे होती आणि अचानक त्या मुलीने माझ्याकडे बघितलं. तर मीही सहज तिच्याकडे बघितलं आणि पहिले तिने एक अशी स्माईल केली. हां, छोटं हसली आणि नंतर मी पण तिच्याकडे बघून अशी हसली आणि नंतर ती मुलगी अशी मोठ्याने हसली आणि तिचे पांढरे शुभ्र दात बघून ना माझा सगळा थकवा एका मिनिटात दूर झाला. आणि नंतर ती अशी अगदी टाटा बाय बाय करते आणि नंतर बाकीची सगळी माणसं माझ्या तोंडाकडे बघायला लागले की ओळख लागत नाही कोणाची. म्हणजे आजकालच्या स्वार्थी जगामध्ये की म्हणजे कोण कोणासोबत बोलतं रस्त्याने नंतर भीती वाटते आपल्याला, अरे आपल्या मागावं तर नाही करत आहे ना, किंवा आपल्याकडनं काही चोरणार तर नाही ना. पण मला ती आज मुलगी भेटली आणि तिने जे रिस्पॉन्स दिला मला, आणि असं जुनी माणसं म्हणतात की लहान मूल जर तुमच्याकडे बघून हसलं, तुमच्याकडे त्याने बघितलं हसून, तर तुमच्या आयुष्याची एक नवी सुरुवात होत असते. तुमच्या आयुष्यात एक काहीतरी चांगलं घडणं असं. हां म्हणा मम्मी, बरोबर आहे ना. तर आता बघूया माझ्या आयुष्यात काय चांगलं घडतं ते. म्हटलं हाच किस्सा तुमच्यासोबत शेअर करावा. आणि तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का की लहान मूल तुमच्याकडे बघून हसलं आहे आणि तुमचा सगळा थकवा दूर केला आहे. आता आयुष्यात चांगली गोष्ट घडेल ना घडेल काय सांगता येत नाही, पण तिच्यामुळे जो आजचा दिवसभराचा म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंत जो थकवा होता आणि जो मूड होता माझा अजिबात आज व्हिडिओ करायचं मन नव्हतं. कंटाळा आलेला मला आणि मी विचार करत होती की आज मी काय व्हिडिओमध्ये तेच जेवण दाखवून पण मला पण कंटाळा आला होता. तर मग विचार केला की आज आपण एक किस्सा शेअर करूया. आणि मला तो किस्सा अचानकच भेटला ना, मला इतकंच छान वाटलं, इतकं भरून येते. हे बघा घाम वगैरे आलेला आहे, कारण आता पंखा होता, कारण पंख्याने आवाज येईल आणि तुम्हाला व्यवस्थित ऐकू येणार नाही. तर म्हणून म्हटलं हा किस्सा शेअर करावा. तर खरंच ती मुलगी खूप गोड होती. आणि तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का, कोणतं लहान मूल भेटलं आणि तुमचा मूड चेंज झाला आहे, तुमच्या आयुष्यात बदल झाला आहे, किंवा म्हणा एक 5 मिनटं त्या मुलाने, लहान मुला बोलतात ना देवाची फुलं असतात, आणि त्या लहान मुलांनी तुमचं मूड चेंज केला असेल, किंवा एक थकवा दूर केला असेल, किंवा टेन्शन दूर केलं असेल. आजकाल सगळ्यांनाच टेन्शन प्रॉब्लेम्स आहेत. तर एक 5 मिनटं तरी दिवसभराच्या आयुष्याचं नाही बोलू शकत तुम्ही, पण दिवसभराचा एक तो मुमेंट, एक गोडवा मुमेंट जो असतो ना, तो आज माझ्यासोबत झाला आणि तुमच्यासोबत शेअर करून मला आणखीन छान वाटलं. तर मम्मीला पण आवडतात लहान मुलं ना मम्मी. मम्मीकडे पण बघून लहान मुलं येतात, खेळतात. आमच्याकडे आहे एक छोटा चुवा आहे, दाखवेल मी तुम्हाला कधीतरी पुढे व्हिडिओमध्ये, किंवा फोटो. आता मोठा झालाय तो. हो, आला की आजी मैत्री रहेगा, मग कोण सोडायचं परत, झोपला की घेऊन कोण जायचं. हां, तर मग असं सगळं तर आहे. तर मग चला, व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का. तर व्हिडिओला बघा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, आणि तोपर्यंत बाय बाय बाय.